हाय, मी प्रीती. आम्ही 2 दिवस झाले गावाला आलेलो आहे आणि गावाकडची ही मज्जा ना काहीतरी वेगळीच असते. हे सगळं पुण्यामध्ये अनुभवायला नाही भेटत. शेतातली ताजी भाजी, अगदी घराच्या मागं सगळं माळवं, घराला लागून शेत, सगळीकडे अगदी हिरवळच आहे. आमच्या ह्या शेतामध्ये ना कांदे लावलेले आहेत आणि ह्या कांद्यामध्ये शेपूची भाजी आहे. ती काही टाकलेली किंवा पेरलेली वगैरे नाही आहे किंवा लावलेली नाही आहे. ती अशीच आढाव उगलेली आहे. ती एका जागेवर बरीचशी होती आणि काही जागेवरती एक ह्या वाफ्यामध्ये ठोम, एक त्या वाफ्यामध्ये असं होतं. मग काय थोडी थोडी करता करता सगळ्या शेतातली भाजी खुडली आणि जवळजवळ 2 गड्ड्या भरतील एवढी ती भाजी झाली होती. आणि शेपूसोबत ना चुका पण होता. मग मस्तपैकी शेपू चुक्याची हाटून गरगटा करून ठेवला. आणि ताजी ताजी भाजी, गावाकडची हीच मज्जा असते. ताजी भाजी अगदी शेतातून एकदम ताटामध्ये. काही फवारणी नाही, खत नाही, काहीच नाही. अगदी ऑर्गॅनिक भाजीपाला हा ना पुण्यामध्ये भेटत नाही. जशी असेल विकायला तशीच आपल्याला घेऊन खावी लागते. चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत. आणि हो, गावाकडच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम देताय त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.